पुण्याची खाद्य संस्कृती ही अनेकांना आपल्या प्रेमात पाडते। पुण्याची ओळख सांगणारी अनेक अशी काही ठिकाणं आहेत की जे त्यांच्या खाद्यपदार्थांची तीच चव वर्षानुवर्ष जपत आहेत। त्याचप्रमाणे पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणारी गुप्ता भेळ हे स्वतंत्रपूर्व काळापासून म्हणजे 1942 पासून ते आजपर्यंत तितकीच लोकांची आवडती आहे। तर ही भेळ नेमकी कशी बनवली जाते, हा व्यवसायाची सुरुवात कशी झाली याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 1942 साली आमचे वडील पूर्वी तिथं म्हणजे पुण्याला आलते, ते फेरी करून आपलं उदरनिर्वाह म्हणून हे भेळीचं काम सुरू केलं। तो सुरुवातीला आपलं पुण्यामध्ये मंडई आणि आपलं शिवाजीनगरमध्ये काँग्रेस हाऊसच्या इथं लोकांची जिथं म्हणजे ये जा जास्त होती तिथं मग आपल्या फेरीतनं आपला धंदा करून नंतर शिवाजीनगरमध्ये आम्ही इथं जागा म्हणजे भेळीचं दुकान टाकलं। भेळीचे प्रकार बघा 3 तऱ्हेचे आहेत। एक आपली साधी भेळ म्हणतो, त्यामध्ये आपलं फरसाण आणि मुरमुरे वगैरे असते। दुसरं म्हणजे आपली ओली भेळ, त्यामध्ये चिंच पाणी कांदा वगैरे सगळं टाकून देतो, टोमॅटो वगैरे। आणि तिसरं मटकी भेळ म्हणून आहे। कशी बनवली जाते ही भेळ? फरसाण हे आपण आपल्या स्वतःच्या कारखान्यात बनवतो। स्वतःच्या कारखान्यामध्ये आपला म्हणजे बेसन पासून बारीक शेव, तिखट शेव, गाठ्या, पापडी हे सगळे प्रकार आमच्या इथं तयार होतात स्वतः। आणि ताजे ते आपलं विकण्यासाठी आम्ही ठेवतो आणि त्याच्या मार्फत भेळ वगैरे बनवून गिरायकाला देतो, जशी मागणी असते तशी। आपल्या या भेळीचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे एकदम म्हणजे काही म्हणजे माल एकदम चांगल्या उत्तम प्रतीचा असतो आणि चांगल्या प्रकारे त्याला बनवण्यामध्ये फार लक्ष देऊन आम्हाला हे करावं लागतं। तर त्यावेळेस तर पैसा आणि आणेमध्ये आम्ही भेळ सुरू केली। पैसा आणि 1 पैशाला चुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, फरसाण त्या काळामध्ये म्हणजे 1.5 का 2 रुपये किलो फरसाण होतं। भेळीची किंमत आहे बघा 20 रुपयापासून सुरुवात होती, मग 20 आहे, 30 आहे, 50 आहे। ओली भेळ 40 रुपये, मटकी भेळ 40 आहे, 30 आहे। जसे गिरायकाची जशी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आम्ही करून देतो त्यांना। आमची बघा 8 वाजता आम्ही येतो आणि देवपूजा वगैरे झाल्यावर 8:30 वाजता आपली सुरुवात होती। आपण जर बघितलं तर पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता म्हणजे शिवाजीनगर परिसरात असणारी गुप्ता भेळ फरसाण हे 82 वर्ष जुनं दुकान आहे। गेली 3 पिढ्या झालं ते हा व्यवसाय करतायत। तर ही भेळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते। एकूण 3 प्रकारच्या भेळ इथं पाहायला मिळतात। 20 रुपयापासून ते अगदी 50 रुपयापर्यंत ही भेळ तुम्हाला खायला मिळते। त्यामुळे तुम्हाला देखील अशीच वेगळ्या प्रकारची भेळ खायची असेल तर तुम्ही देखील या ठिकाणाला नक्कीच भेट देऊ शकता। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।